आणि दिवसभरातल्या पावसाच्या आढाव्यानंतर आता पाहूयात राजकीय वर्तुळात, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काय घडतंय। महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आता एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत। एनडीएने सीपी यांचं नाव राज्यपाल या निवडणुकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पुढे करून एक मोठा डाव खेळलेला आहे। काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपने त्यातून एक मोठा संदेश दिलाय। नेमका काय संदेश दिलाय राधाकृष्ण यांना उमेदवारी देऊन आपण पाहूयात। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतला एनडीएचा हा स्वच्छ चेहरा। उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन एनडीएने मारलेला हा सिक्सर। स्वच्छ प्रतिमेचा, निष्कलंक आणि कुठल्याही वादात न अडकलेला चेहरा पुढे करून एनडीएने एका दगडात अनेक पक्षी मारले। सीपी राधाकृष्णन हे तमिळनाडूच्या कोईमतूर लोकसभा मतदारसंघातनं 2 वेळा खासदार राहिले। 1998 आणि 1999 मध्ये राधाकृष्णन लोकसभेत खासदार होते। 2023 मध्ये झारखंडच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली, तर 2024 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे। तमिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे। मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून एनडीएने घोषित केलं आहे। सीपी राधाकृष्णन हे जरी मूळचे तमिळनाडूचे असले तरी महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत आणि महाराष्ट्राचे मतदार देखील आहेत। विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रात मतदान केलं आहे। मतदार यादीत त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे आणि ते उपराष्ट्रपती पदाचा जो फॉर्म भरणार आहेत त्या फॉर्ममध्ये त्यांना ते कुठले मतदार आहेत याचा पुरावा लावावा लागतो। त्यात ते महाराष्ट्राचे उमेदवार किंवा महाराष्ट्राचे मतदार म्हणून त्या ठिकाणी हा पुरावा लावणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्राकरता ही विशेष आनंदाची गोष्ट आहे। त्याकरता आम्ही त्यांना सोडण्याकरता देखील गेलो होतो। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि ते आता दिल्लीला त्या ठिकाणी गेले आहेत। 9 सप्टेंबरला होणारी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता एनडीएच्या गोटात हालचाली सुरू झाल्या। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जेपी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे। तसंच प्रत्येक राज्यातल्या बड्या नेत्यांवर प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी बोलण्याची जबाबदारीही दिल्याचं कळतंय। उपराष्ट्रपती पदासाठी ज्याला विरोध होणार नाही असा चेहरा शोधून भाजपनं चांगला डाव खेळलाय। सीपी राधाकृष्णन यांनी वाजपेयी, अडवाणींच्या काळापासून पक्षासाठीची वैचारिक लढाई आणि रस्त्यावरची लढाई लढली। संघाशी एकनिष्ठ असल्यानं संघाचा राधाकृष्णन यांना पाठिंबा आहे। भाजपनं राष्ट्रपतीपद आदिवासी समाजाला दिलं तर उपराष्ट्रपती पदासाठी ओबीसी वर्गातल्या राधाकृष्णन यांची निवड केली। या सामाजिक प्रतिनिधित्वाचा आणि समतोलाचा भाजपला 2029च्या निवडणुकांसाठी फायदा होऊ शकतो। भारताच्या राजकारणात निर्विवादित नेता मिळणं फारच कठीण असतं, मात्र निष्कलंक प्रतिमा ही राधाकृष्णन यांचं सर्वात मोठं बलस्थान आहे। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्र आणि झारखंड अशा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या राज्यांचे राज्यपाल राहिले, मात्र त्यांनी राज्यपाल पदावर असतानाही कुठलाही वादग्रस्त निर्णय घेतला नाही आणि संविधानाची सीमा कधीही ओलांडली नाही। आणखी महत्त्वाचं म्हणजे राधाकृष्णन यांची निवड करून भाजपनं दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये मजबूत संदेश दिलाय। तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होते, तिथे जम बसवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर करून भाजपनं अचूक पत्ता खेळलाय। त्यामुळेच विरोधी गोटातनं आतापर्यंत राधाकृष्णन यांच्या विरोधात एकही शब्द उमटलेला नाही। आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होणार की विरोधक राधाकृष्णन यांच्या विरोधात उमेदवार देणार याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।